भारत माता की जय. छत्रपती श्रीराम. कलाकार कुठे पुढे आग लावून त्यांच्या हातामध्ये आहे बरेच ठिकाणी लावायचं चिन्ह कसं सर काय सांगाल पाडव्यानिमित्त रंगरामायण या आधारित रांगोळी काढली आहे, काय सांगाल? पहिले तर मी आमचे मित्र कंटी आणि ब्रह्मेश सर अशी अनेक जी मंडळी आहे त्यांचं धाडस असं आहे की ही कला अशी आहे मोठी दुःख देऊन जाते. पहिले आनंद देते आणि मग नंतर दुःख देते. माझा आवाज चालू हो ते करतात आणि सगळे वाटत नाही बघ सगळ्यांनाच आश्चर्य. पहिला 50 तरी झाल्याचा प्रॅक्टिस करून जे फोटो पाठवला ना त्याच्यावर म्हटलं की नाही आपण करायला पाहिजे. योगेश मोहणे सुंदर श्री कोपेश्वर सांस्कृतिक न्यास आणि रंगवल्ली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे श्रीरामचंद्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन आपण आणि तसेच आपलं शिवाजी महाराज राज्याभिषेकाला 300 वर्ष आपलं पूर्ण होत आहेत. 350 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आपण आरमार प्रदर्शन ठेवलेलं आहे. या प्रदर्शनाची आत्ताच आपण उद्घाटन विजयराज बोलनकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं. हे आजपासून 10 तारखेपर्यंत सकाळी 10 ते संध्याकाळी 8 चालू राहील, दिवसभर चालू राहील. तर सगळ्या नागरिकांनी हा आस्वाद घ्यावा आणि तसेच त्यांचे रंगवल्ली परिवारचे जे काही कलाकार आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो. ते दिवस रात्री इथे कष्ट करून खूप सुंदररित्या म्हणजे प्रत्येक रांगोळीचे जो राम आहे नंतर जटा आहे त्या प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करतो की इकडे प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने ही रांगोळी आवर्जून बघावी. तसंच इथे जहाज शिवकालीनची जहाजाची प्रतिकृती आहे, या सुद्धा आपण प्रत्येकाने येऊन बघाव्या, त्याचे फोटो काढावेत. आणि तसंच आता आपला हा कोपेश्वर सांस्कृतिक न्यासाचं स्वागत यात्रा आहे 3 दिवसांनी. त्याचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आजपासून सुरुवात झालेले आहेत. उद्या 2 दिवस आपले कोपेश्वरच्या प्रांगणात कार्यक्रम सुरू होत आहेत. तिकडेही प्रत्येकाने हजेरी लावावी असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि मी आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छाने स्वागत करावं. तसेच वेदगट्टी जे आहेत त्यांचेही पण स्वागत करावे. काय सांगाल, नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली. हो, खरं तर ही रंगांची नवमी असं म्हणायला हरकत नाही. रंगवल्ली ब्रह्मेश सर आणि मंडळ ठाणेकर मंडळ हे 9वं वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहे ते व्यवसायाचा व्याप सांभाळून हे सगळे करतायत, त्याचं मला कमाल वाटते. खरं तर पहिले पोटोबा की पहिले विठोबा असं आहे. तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना, समाजाला, रसिकांना तो आनंद देत आहेत. आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा
कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे. सुंदर आहे, म्हणजे त्यातलं एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी. आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्वज्ञान, अनेक गोष्टी आहेत, जुन्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी आता युटर्न घ्यायला सुरुवात झाली आहे. आणि युटर्न म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे. आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपल्या पुढे आणलं पाहिजे. आपणही विसरलो, आपणही त्यात येतो. त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. फक्त आता याला रसिक जे आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे. आता त्या मोबाईल पासून, टीव्ही पासून, टीव्ही तर आता बाद झाला, तर हे फार रसिक घडवणं. कालच्या 2-3 दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना, तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवला आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे. त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाचं दर्शन होईल. या निमित्ताने आपण मला संधी दिली. मी चाहता आहे काहीतरी, मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत. कंबर काय दुखते, झोप येते, नकोसं वाटतं, पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं, आता जे काही रंगांची उधळण बघितली आहे ते अगदी मनापासून केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा रांगोळी कम योगा आहे, एकाग्रता आहे आणि यातनंच अनेक गोष्टी मला असं वाटतं की साध्य होते. मी कोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि 10व्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.